तुम्ही आजीने दिलेल्या त्या दागिन्याला बकुळीची फुलंसुद्धा वाहता, चांगली पूजा करता. हा दागिना इतका खास आहे तर तुम्ही मला याबद्दल कधी काही सांगितलं नाही हो. असं नुसतं नंदिनी जीवाला प्रश्न विचारत असते आणि म्हणत असते की तो मौल्यवान दागिना मला दाखवा ना प्लीज. पण जीवाच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडालेला असतो आणि तो नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा एपिसोड म्हणजेच 4 नोव्हेंबरचा भाग पाहणार आहोत. कालच्या भागात आपण पाहिलं की सुनीता ही आपला पेनड्राईव्ह घेऊन काव्याचा पास सगळ्यांसमोर उघडकीस करणार होती आणि तिचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होती. पण तिचा प्लॅन मात्र खलबत्त्यात कुटून चुरा झालेला असतो आणि फेल झालेला असतो. आणि वरून गपचूप रम्या आणि तिची आई वसुआत्या हे सर्व पाहत असतात आणि ते पण काहीतरी बडबड करत असतात की ह्या पेनड्राईव्हमध्ये नक्कीच काहीतरी असणार आहे जे आपल्याला शोधून काढायला हवं. आणि ते हे सर्व कसं पार पाडतात ते आपण आजच्या भागात पाहूया. आणि अगोदर काय काय घडलं हे पण आपण जरा रिकॅप करून थोडक्यात पाहूया. देशमुख फॅमिलीमध्ये सगळे दुःख निसरून एक नवीन दिवस उजाडलेला असतो. सगळे पुन्हा उठणं आणि तेल लावायला बसलेले असतात. काव्या पार्थला, नंदिनी जीवाला आणि मानिनी आपल्या विक्रमला प्रेमाने मस्त रगडून तेल आणि उठणं लावत असतात. आणि मग पिहू विचारते, अगं नंदिनी वहिनी, आपण आजच्याच दिवशी तेल आणि उठणं का लावतो गं? मग नंदिनी म्हणते, अगं आजचा दिवस हा पवित्र मानला जातो आणि आजच्या दिवशी आपण आपल्या स्किनची काळजी जरा जास्त घेतो आणि त्यामुळं आपली स्किन एकदम गोड आणि टवटवीत दिसायला लागते, ते पण एकदम तुझ्यासारखी. आणि मग काव्यसुद्धा म्हणते की हो पिहू, आणि आज उठणं लावणं खूप पवित्र असतं. आणि नंदिनी सांगते की अगं पिहू, खरं तर आजच्या दिवसापासून वर्षभर उठणं लावायची सुरुवात करतात, पण ते शक्य नाही ना, त्यामुळं आपण फक्त मुख्य दिवशीच आज उठणं वगैरे लावतो. अच्छा, म्हणजे काव्यवहिनी आणि तू तुमच्या पार्टनरची स्किन एकदम माझ्यासारखी टवटवीत व्हावी म्हणून तुम्ही त्यांना हे उठणं तेल लावताय ना. आणि सगळे हसायला लागतात. आणि मग पिहू म्हणते, अगं नंदिनी वहिनी आणि काव्य वहिनी, तुम्ही एक काम करा ना, तुम्ही दोघे या दोघांना असं उठणं लावून बसू द्या दिवसभर, म्हणजे ते अजून जास्त टवटवीत दिसतील. परत सगळे हसत असतात. आणि मग मानिनी म्हणते, अगं पिहू, आजच्या दिवशी तरी तुझे वहिनी काय तुझं ऐकायचं नाही बरं का, कारण आजची अंघोळ एकदम स्पेशल असते. स्पेशल म्हणलं तर अभंग्य स्थान असते आजची अंघोळ. हे सगळं रम्या आणि वसुआत्या मस्त उभे राहून ऐकत असतात आणि ऐकून रागाने ते दोघेही तिथून निघून जातात. आणि इकडे मात्र मानिनी आणि त्यांच्या सुनेचं गिफ्ट देणं चालू असतं. मानिनी आपल्या सुनांना सोन्याचं गंठण गिफ्ट देते आणि नेकलेस देते आणि म्हणते, हे देशमुखांची परंपरा आहे आणि हे दागिने तुम्हा दोघांना सून येईपर्यंत तुमचेच आहे. अहो पण कशाला हे सर्व काही, असं दोघेही बोलत असतात. पण मानिनी काय यांचं ऐकतच नसते आणि दागिने त्या दोघांना द्यावे लागतात. मग देशमुख फॅमिलीमध्ये मस्तपैकी दिवाळी साजरा होत असते. छानसा असा डान्स वगैरे झालेला असतो. सगळे एन्जॉय करत असतात. आणि अचानक सुनीता येऊन सगळं आग लावायची काम ती करत असते आणि पेनड्राईव्हमध्ये CCTV फुटेज आणून सगळ्यांना दाखवायचा प्रयत्न करत असते. पण मानिनी तिला झापड लावून तिला एकदम गप्पच करते आणि म्हणते की मी माझ्या दोन्ही सुनांबद्दल एक शब्दही ऐकून घेणार नाही आहे. विक्रमसुद्धा चांगला सुनीताला ओरडत असतो. किचनमधून मग कामवाली बाई येते आणि मानिनीला म्हणते, अगं वहिनी, तो खलबत्ता सापडलाय. आणि मग मानिनी तो खलबत्ता हातात घेते. त्यामध्ये तो सुनीताचा पेनड्राईव्ह टाकते आणि खटखट करत त्या पेनड्राईव्हचा आणि सुनीताने आणलेल्या पुराव्याचा चुराचुरा करून टाकते. सुनीता मात्र नुसती ओरडत असते आणि बोलत असते की अगं मानिनी, ह्यामध्ये पुरावा आहे ग, तू तो बघून घ्या पहिले. आणि काव्या, तू सांग ना हिला की तू खोटी आहेस म्हणून, आणि मी सांगितलेलं सगळं खरं आहे. पण मानिनी मात्र तिचं काहीच ऐकत नाही. ती चांगलाच त्या पेनड्राईव्हचा चुरा करून टाकते आणि बाहेर काढून त्या पेनड्राईव्हचे तुकडे जमिनीवर फेकून देते. वरून मात्र रम्या आणि तिची आई वसुआत्या हे सर्व काही लपत पाहत असतात की नेमकं चाललं काय ह्यांचं. सुनीता म्हणते, अगं मानिनी, तू काय केलंस हे? मग मानिनी म्हणते, अगं बास, खूप झालं आता तुझं. आता तू या घरात एकही क्षण नको आहे तुम्हाला. गणपती विसर्जनाच्या मंगल दिवशी मीच तुला या घरात हात धरून घेऊन आले होते आणि त्या दिवसापासून सगळं अमंगल घडायला लागलं होतं. पण आता नाही, आता या घरात काहीही अमंगल घडणार नाही यापुढं. चल निघ इथून तू पटकन.
आणि असं बोलत ती सुनीताचा हात धरून तिला बाहेर ढकलून हाकलून लावते. आणि इकडे येऊन अगं मानिनी आणि विक्रम काव्याला मायेने कुरवळत असतात आणि म्हणतात की काव्या ठीक आहे सर्व, तू गप्प हो आता. आणि मग आपल्याला नंदिनी आणि जीवाचं रोमॅन्टिक आणि मस्करीवाला सीन दाखवला आहे प्रेक्षकांनो. जीवा मात्र नंदिनीवर रुसलेला असतो आणि तिला म्हणतो, हे तू चांगलं नाही केलंस हा नंदिनी. मस्त फटाके फोडायच्या वेळेस चांगला चान्स मारला तू. अख्खा पाऊचचा बॉक्सच गायब केला तू तर. आणि मी विचारल्यावर काय म्हणत होतीस? अहो जीवा खरंच गायब झाला आहे का पाऊचचा बॉक्स? अहो मला तर वाटतंय तुम्ही ते बॉक्स खालीच विसरला असाल. तुमचंच लक्ष नसतं नीट की वस्तू कुठं ठेवल्यात म्हणून. आणि वरून पिहू जीवा तिचा पाऊस लावत होते सुरसुरीने, तेव्हा ती एकसोबत 8-8 पाऊस लावत होती. असं बोलत तो थोडं लहान पोरांवानी रुसून फुगलेला असतो. आणि नंदिनी मात्र मस्त हसतच असते आणि बोलते, अहो ते जाऊ द्या ना, तुम्ही व्हिडिओ शूट केला ना तो दाखवा ना प्लीज. मग जीवा परत म्हणतो, अजिबात नाही हां, तू विषय बदलायचं काम करू नकोस हां आता. तू माझा पाऊचचा बॉक्स का दिला पिहूला मला ते सांग पहिले. मला ते वाजवायचे होते ना. अहो दिले मी तिला पाऊस, कारण ती लहान आहे हो. लहान म्हणजे काय, मी लहान नाही का? तू तिच्यामुळे माझ्यातील लहान मुलाला निराश केलंस, त्याचं काय? मग नंदिनी म्हणते, अरे हे तर जरा जास्तच होतं आहे हो तुमचं. म्हणजे जवळजवळ सगळेच फटाके तुम्हीच उडवून टाकलेत आणि त्या बिचाऱ्या पार्थरावांचे रॉकेटसुद्धा तुम्हीच पेटवले ना. आणि त्यांच्यासोबत काव्य नव्हती ना, म्हणून हे सगळं घडलं. ती असती ना तर तिने तुम्हाला फटाके वाजवूच दिले नसते. ती हवी होती नाही का फटाके वाजवायला, खूप मजा आली असते. जीवा मात्र काव्याचं नाव ऐकून थोडं शांत झालेला असतो आणि मग त्याचं लक्ष नंदिनीच्या गळ्यातल्या त्या सोन्याच्या नेकलेसकडे जातं आणि तो तिला म्हणतो, अगं नंदिनी तू हे नेकलेस गळ्यात घालूनच झोपणार आहेस का? मग नंदिनी म्हणते, अरे देवा, हे मी काढायचीच विसरले, आलेच मी लगेच हे काढून. असं म्हणत ती आरशासमोर उभी राहते आणि नेकलेस काढायला लागते. पण तिच्याने तो नेकलेस निघतच नसतो. जीवा मात्र मस्तपैकी पांघरून घेऊन मोबाईल खेळत असतो. आणि मग नंदिनी म्हणते, अहो ऐका ना, हा नेकलेस काढायला मला जरा हेल्प करा ना प्लीज. मग जीवा मनातल्या मनात बोलत असतो, अरे काय ही बाई. आणि तो उठून तिचा नेकलेस काढू लागतो. त्याच्याने पण तो नेकलेस लवकर निघतच नसतो आणि ती म्हणते, आऊच. मग तो म्हणतो, अगं सॉरी हां, ते केसमध्ये आले होते. आणि तो नेकलेस काढतो. नंदिनी मात्र एका साईडला केस करून आरशासमोर उभी असते आणि जीवा तिला आरशात मात्र एकटक पाहतच असतो आणि तिच्या सौंदर्यामध्ये हरवलेला असतो. आणि नेकलेस काढून तो तिला म्हणतो, छान आहे. मग नंदिनी म्हणते, काय काय छान आहे? अगं नेकलेस ग, नेकलेस छान आहे म्हटलं. असं म्हटल्यावर ती थोडी लाजते आणि तीसुद्धा जीवाला प्रेमाने पाहत असते आणि ते थोड्या वेळ एकमेकांच्या प्रेमात हरवलेले असतात. आणि मग नंदिनी म्हणते, अहो हा नेकलेस फक्त छानच नाही तर खूप स्पेशलसुद्धा आहे, कारण हा नेकलेस तुमच्या आजींचा पारंपरिक दागिनासुद्धा आहे. मग जीवा म्हणतो, काय आजीचा दागिना आहे का? हां. मग नंदिनी म्हणते, हो आजीने आईने दिला, आईने आणि मला दिला. अरे वा, छान, मज्जा आहे बाई तुमची तर. आईची खूप लाडकी आहे बाई तू तर, खूप चांगलं आहे. मग नंदिनी म्हणते, तुम्ही तर असं म्हणताय जसं की तुमचे लाड कोणी केलेच नाही, है ना? आईने सांगितलं आहे मला सगळं, सगळं काही सांगितलं आहे आईने मला तुमच्याबद्दल. मग जेव्हा म्हणतो, काय काय सांगितलं आईने माझ्याबद्दल? अहो आजीबद्दल सांगितलं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आजींच्या गळ्यातील ताईत होता, बरोबर ना? मग जेव्हा म्हणतो, अगं मी फक्त त्यांच्या गळ्यातील ताईत नाही तर तिच्या डोक्यावरील ताज होतो, ताज. आणि तुला एक गंमत सांगतो की आई मला बाहेरचं काहीच खाऊन देत नव्हती आणि बाहेरचं खायला तर काहीच पैसेच देत नव्हती. आणि माझी गोड आजी मला दररोज संध्याकाळ झाली की 8 रुपये द्यायची. काय 8 रुपये? हे 8 रुपयामध्ये तुम्ही काय करायचे असं? नंदिनी त्याला आस्किलपणे विचारते. मग जेव्हा सांगतो, अगं आमच्या काळात तेव्हा 8 रुपयामध्ये पाणीपुरीच्या 12 पुऱ्या यायच्या, 12. मग नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही ते 12च्या 12 पुऱ्या एकट्याच गायब करायच्यात नाही का? आणि बिचाऱ्या पार्थला मात्र एकही पुरी देत नव्हते, हो ना? मग तो हसायला लागतो आणि म्हणतो, अगं हो, पण खरं तर त्या पारदादाची आणि आजीचं बिल कुठंच पटत नव्हतं. अगं तिचं आणि पारदादाचा 36चा आकडा होता, 36चा. म्हणजे आजीना त्याला सतत पाय चेपायला लावायची आणि हा मात्र वरच्यावर पटकन पाय चेपून पळून जायचा. आणि माझं आणि आजीचं तर खूप छान असं बॉन्डिंग होतं आणि आमची अशी खूप घट्ट मैत्री होती. हो ना, असणारच घट्ट मैत्री तुमची.
आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला त्यांचा पारंपरिक दागिना तुम्हाला दिला होता ना, आणि तुम्ही कधी सांगितलं पण नाही मला. हे ऐकून तर जीवाला काही वेळ तर झटकाच लागतो. आणि नंदिनी म्हणते की तुम्ही मला काही सांगितलं नाही, पण आईने सगळं सांगितलं आहे मला की तुम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्या दागिन्यांची पूजा करता, त्याला बकुळीची फुलंसुद्धा वाहता, चांगली पूजा करता. हा दागिना इतका खास आहे तर तुम्ही मला याबद्दल कधी काही सांगितलं नाही हो. असं नुसतं नंदिनी जीवाला प्रश्न विचारत असते आणि म्हणत असते की तो मौल्यवान दागिना मला दाखवा ना प्लीज. पण जीवाच्या चेहऱ्याचा रंग मात्र उडालेला असतो आणि तो थोडं चिडचिड करत म्हणतो, दाखवील मी तुला नंतर, मला झोप आली आता मी झोपतो, असं म्हणत तो झोपी जातो. नंदिनीचा मात्र यामुळं मूड खराब झालेला असतो आणि ती विचार करत असते की अरे यांना काय झालं असं अचानक, आता तर चांगले होते. आणि मग इकडं रम्याच्या रूममध्ये ती आणि तिची आई वसू दोघे जण तो तुटलेला पेनड्राईव्ह घेऊन लॅपटॉपमध्ये लावायचा प्रयत्न करत होते आणि पाहत होते की काहीतरी सापडतंय का यात. पण प्रेक्षकांनो त्या पेनड्राईव्हचा इतका भुगा मानिनीने केला असतो त्यामुळे तर तो चालूच होत नसतो. मग वसुआत्या बोलत असते, अगं रम्या बघ बरं कामून लागत नाही हे यो. मग रम्या म्हणते, अगं आई कसं लागेल, त्या मानिनीने चांगलाच चुरा केला याचा, बघ ना आता काही कामाचा नाही हा पेनड्राईव्ह, तू दे फेकून हा पेनड्राईव्ह. मग वसुआत्या म्हणते, अगं रम्या तू जरा वेडी आहेस का, फेकून दे म्हणतेस. अगं कोणत्या जमान्यात जगतेस तू, आजकाल टेक्नॉलॉजी इतकं पुढं गेलं आहे की कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू रिपेअर होऊ शकते, माहिती नाही का तुला. मग रम्या म्हणते, हो यार आई, दिस इज पॉसिबल. मी एक काम करते, मी हा पेनड्राईव्ह घेऊन जाते आणि सर्व्हिस सेंटरला दाखवते आणि पाहते की हा तिथे रिपेअर होतो का, पण होईल का तिथे नीट हो. मग वसुआत्या म्हणते, अगं रम्या मॅडम नक्की होईल, तू जरा चांगलं बोलत जा ना, बी पॉझिटिव्ह, कारण या पेनड्राईव्हमध्ये ना नक्कीच काहीतरी स्पेशल असणार. आणि त्यामुळेच त्या मानिनीचा सूर चढत होता खूप, आणि जेव्हा जेव्हा तिचा सूर चढत असतो ना तेव्हा नक्कीच काहीतरी शिजत असतं आणि ते आपल्याला शोधून काढायचं आहे. आणि मग रम्या तिच्या आईला म्हणते, अगं आई पण ती खाली आलेली जी बाई होती ना ती मानिनीची मैत्रीण होती ना. हो तिची मैत्रीण होती, असं वसुआत्या बोलते. मग ती मानिनी तिला बाहेर का काढत होती आणि अक्षरशः तिला घरातून धक्के लावून बाहेर काढलं तिने. काय झालं असेल काय माहीत तेव्हा. अगं आपण ना फक्त 5 मिनिट अगोदर जरी पोहोचलो असतो ना तर सगळं काही तमाशा आपल्याला समजला असता आणि काय खीर बनू राहिली ते चांगलंच कळलं असतं. शट, आपण सगळं काही मिस केलं आई. मग वसुआत्या म्हणते, अगं रम्या हो ठीक आहे, पण अजूनसुद्धा हा डाव आपल्या हातात आहे, एक चान्स आपल्याकडे सुद्धा शिल्लक आहे आणि वेळ अजून गेलेली नाही, कारण हा पेनड्राईव्ह आपल्या प्रश्नांची जादूची छडी आहे. फक्त ती छडी थोडी बिघडली आहे, ती आपल्याला दुरुस्त करायला हवी. आणि एकदा काय ती छडी दुरुस्त झाली की मग आपल्याला सगळ्यांचे खरे रंग आणि गुपित कळेलच. हाच एक आशेचा किरण दिसतोय मला आता तर. असं म्हणताच रम्या म्हणते, बस बस अगं आई एवढं पण एक्सायटेड नको होऊस, कारण आपण असंच एक्सायटेड होतो आणि सगळं गमावून बसतो, जसं की मागच्या वेळेसुद्धा सगळं हातातून गमावून बसलो होतो, विसरली आहे का तू. मग वसुआत्या म्हणते, काय गमावलं आहे आपण एक्सायटेड होऊन. मग रम्या म्हणते, अगं बाई तुला तर आठवतच नाही बरं, आत्ताच तू तर त्या नंदिनी देशमुखकडून तिचा आनंद निवास हिसकावून घेतला होतास ना, आणि झालं काय, त्या जीवाने डोकं लावून कुठून पैसे आणलेत आणि ती जागा पूर्ण विकत घेतली, हे विसरली का तू. अगं हो यार, मी तर दिवाळीच्या गडबडीत विसरलेच होते की त्या जीवाने ते आनंद निवास विकत घेतलं होतं आणि तेही पूर्ण 10 कोटी रुपयांमध्ये, आणि आले तरी कुठून असतील एवढे पैसे त्याच्याकडे. मग रम्या म्हणते, अगं त्यात काय एवढं, असतील त्याच्याकडे पैसे. मग वसुआत्या म्हणते, अगं तू वेडी आहेस का, जीवाकडं कुठून आले तेवढे पैसे. आणि मेन म्हणजे त्याने जर पार्थ आणि विक्रमला पैसे मागितले असते ना तर त्यांनी त्याला हजारो प्रश्न विचारले असते की कशाला लागतात आणि काय आणि बरेच काही, आणि घरात तमाशासुद्धा खूप झाला असता, पण ते काहीच आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे, बरोबर ना. हो यार आई, या जीवाने आपल्या जीवावर एवढे सारे पैसे आणलेत तरी कुठून, मग हे आपल्याला शोधून काढावंच लागेल रम्या, त्याशिवाय आपले प्रश्न आणि हे गुपित संपणार नाही. आणि इकडे मात्र जीवा नंदिनीच्या विचारलेल्या प्रश्नांमुळे बेदर झालेला असतो की आता काय करू मी, हिला काय उत्तर देऊ. नंदिनी मात्र चांगली झोपलेली असते आणि हा बेडवर झपाटून उठून विचार करत बसलेला असतो. त्याच्या डोक्यात हे सुद्धा चालू असतं
की कॅफेमध्ये नंदिनीने विचारले होते की तुम्ही हे 10 करोड रुपये कुठून आणले म्हणून. या प्रश्नाचं उत्तर देखील त्याने खरं खरं दिलं नव्हतं. हे सुद्धा त्याला आठवत असतं आणि मनात बोलत असतो की नंदिनीला ही कधीच कळायला नको की मी हे 10 करोड रुपये उभे केले आहेत ते कुठून केलेत ते. आणि फक्त नंदिनी नाही तर या घरात कोणालाच कळता कामा नये. जर घरात कोणाला हे कळालं तर अनर्थच होईल. आणि इकडे काव्या मात्र झोपेत स्वप्न पाहून बडबडत असते की नाही नाही मी फसवू शकत कोणाला. मी या सर्वांना अंधारात नाही ठेवू शकत. आता सगळं उघड झालंय, आता सगळं उघड झालंय असं म्हणत ती दचकून झोपेतून उठते. आणि मग पार्थ पण तिच्या आवाजाने उठतो आणि म्हणतो, काव्या काय काय म्हणताय तुम्ही? काय काय उघड होणार आहे? काय बडबड करताय तुम्ही? काय झालंय का काव्या? कोणतं वाईट स्वप्न पाहिलं का? काव्याला मात्र थोडं बरं वाटतं कारण पार्थने काहीच ऐकलेलं नसतं. तिचे झोपेत बडबडलेले असतं ते आणि मनातल्या मनात बोलत असते थँक गॉड. मग पार्थ परत विचारतो, अहो काव्या झालंय काय? सांगताल की नाही? आणि किती घाम फुटलाय तुम्हाला चांगलाच. असं म्हणत पार्थ तिकडून नॅपकिन घेतो आणि प्रेमाने तिचा आलेला घाम पुसू लागतो. काव्या मनात बोलते की माझा हा असा पास सांगून या अशा इतक्या प्रेमळ माणसाचं मन दुखावणार आहे मी का असं. आणि ती नुसतं डोळ्यात आसूर घेऊन त्याच्याकडे पाहतच असते. आणि पार्थ घाम पुसून झाल्यावर बोलतो, बरं काव्या, अहो मी एसीचं टेम्परेचर थोडं कमी करतो मग तुम्हाला बरं वाटेल. अहो कशाला? तुम्हाला थंडी वाचेल त्याचं काय मग? असं काव्य त्याला विचारते. मग तो म्हणतो, अहो काव्या मॅडम, मी जेव्हा झोपेत घोरत असतो तेव्हा तुम्ही ते सहन करता की नाही? मग मी तुमच्यासाठी एवढीशी थंडी नाही सहन करू शकत का? आणि शेवटी नात्यामध्ये आपल्याला एकमेकांना समजून घेतलं तरच सगळं नीट होईल नाही का? खरं आहे पार्थराव. आणि मग पार्थ एसीचं टेम्परेचर कमी करतो आणि म्हणतो, अहो काव्या, परत जर वाईट स्वप्न पडलं तर उठवा मला बिंदास की थापडू मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला झोप लागेल. मग काव्या चिडून बोलते, काय कुकुलं बाळ आहे का मी मला थापडायला? आणि मग पार्थ हसू लागतो आणि म्हणतो, मी तर तुम्हाला कुकुलं बाळ म्हणून इमॅजिन करायला लागलोय. तुम्हाला तसं बाळासारखं जास्त पावडर आणि गंध लावलं आहे म्हणून. खूप छान दिसताय तुम्ही त्या इमॅजिनेशनमध्ये. आणि हसतो. मग वैतागून काव्य म्हणते, अहो पार्थराव, रात्रीचे 1 वाजून गेलेत बघा ना. आणि तुम्हाला इमॅजिनेशन सुचतंय का आत्ता? झोपा आता बरं प्लीज. बरं बरं झोपतो माझं खुलं बाळ. असं म्हणत गुड नाईट म्हणून तो झोपी जातो. आणि मग काव्या मनातल्या मनात बोलते की आगाऊ बोका आहे ह्या, पण तसे खूप चांगले आहे ते, कारण ह्यांच्यामुळेच माझं सारं टेन्शन कमी व्हायला लागलं आहे. आणि तेवढ्यात पार्थ मागून घोरण्याचं नाटक करतो आणि ती डोक्याला हात लावते आणि म्हणते, अरे देवा, ह्यांचं झालं सुरू बाई. आणि हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो प्रेक्षकांनो. आणि आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्याला सांगत असतो की माझ्या ऑफिसमध्ये पार्टी आहे आणि सगळे आपल्या बायकोला घेऊन पार्टीला येणार आहेत बरं का, आणि तू पण चालायचं. आणि इकडे नंदिनीला पाहू विचारत असते की 10 करोडवर किती शून्य असतात. आणि त्यामुळे तिला आठवतं की जीवाने अजून मला काहीही नीट सांगितलं नाही आहे का त्यांनी ते 10 करोड रुपये आणलेत तरी कुठून. आणि जीवा महाजन काकांना सांगत असतो की मी हे 10 करोड रुपये सौदा करून मिळवलेत काका, मेलेल्या माणसांच्या. आणि हे सर्व आपण पुढील ट्विस्टमध्ये पाहूया. तर प्रेक्षकांनो, आजसाठी एवढंच. आणि हो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.